नमस्कार मंडळी, शीतल मोहिते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? अगदी आनंदात ना? तर नेहमी असंच आनंदी राहा. उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळ्यात आपापली काळजी घ्या. तर उन्हाळ्यामध्ये भाकरी खाण्यासाठी छान असते आणि त्यामुळे आपल्याला उष्णता होत नाही. आणि मी काय करते, संध्याकाळच्याच मी भाकरी जेवणाला करते. मग आज काय केलं, आज मी सकाळच्या जेवणाला भाकरी बनवलेल्या आहेत. हे काय मस्त भाकरी ज्वारीच्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ही आहे लाल बटाट्याची भाजी. आमच्यात जास्त लाल बटाट्याची भाजी आवडते म्हणून ती बनवलेली आहे. आणि दुसरा सांगायचा मुद्दा म्हणजे आज व्हिडिओ ह्या रेसिपीवर होणार आहे. तर आज नाचणीची आंबील मी बनवणार आहे. तर ही मी रात्रभर भिजवलेली होती. आता सकाळचं खायचं म्हणून मी ही गरमागरम छान लागते म्हणून आता ही मी बनवणार आहे. तर ही ताकामध्ये भिजवलेली आहे आणि 2 व्यक्तींसाठी ही पुरेशी आहे, भरपूर होती ही. तर आता ही आम्ही बनवणार आहे. तर चला. तर मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावर आता आपण पाणी घालूया. ह्यामध्ये पाणी घालूया आता. तर अगदीच आपलं थोडं आहे त्यामुळं एवढं बस होतं पाणी आपल्याला. आणि मी काय भिजवताना मीठ घातलेलं नाही, त्यामुळं किंचित आपण मीठ घालूया. म्हणजे थोडंसं घालणार आहे यातलं. तर हे मीठ घातलेलं आहे. आता ह्याला उकळी येऊन देऊया आपण. याला चांगली उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण लसूण आता निवडायला म्हणजे सोलून घेऊ. आपण आता लसूण घेऊया सोलून. जास्त काय आज थोडा आहे त्यामुळं थोड्या आपण कुड्यातलं घालूया. जास्त नाही घातलं तर चालतं. तर एवढं आपण आता कुड्या घेऊया. तर ह्या पाण्याला छानपैकी अशी उकळी आलेली आहे बघा. आणि यामध्ये आपण आता हे सोडायचं आहे. ह्यात आता तुम्ही म्हणाल हे ढवळलेलं लगेच नाही आहे, तर आपण ऑलरेडी पाण्यातच मिक्स करून घातलेलं आहे. पाण्यातच भिजवून घातल्यामुळं ह्याच्या गाठी होत नसतात. त्यामुळं गाठी व्हायचं ह्यात काय काळजी नसते. तरी अशा प्रकारे आपण आता जरा ढवळलं तरी चालते. मग अजून मला वाटते थोडंसं पाणी घालायला लागणार आहे. तर आणखी थोडं पाणी आपण ह्याच्यात ॲड केलेलं आहे. मस्तपैकी आता ह्याला शिजू द्यायचं या पिठात. आपण माडगं कसं शिजवतो ना त्या पद्धतीने शिजवायचं. शिजवल्यावर थोडासा कलर असा तेलकट आल्यासारखा येतो, चिकट असा येतो असतो. अजून हे शिजलेलं आणि उकळतं लगेच, कारण ते रात्रभर भिजलेलं पीठ असतं आणि हे लगेच हे पण पीठ शिजून जातं लगेच. आता आपण लसूण हा ठेचून ह्यामध्ये टाकूया. तर आता आपण ह्यामध्ये लसूण घालूया. हा लसूण घातल्यानंतर थोडंसं तर असं ढवळूया. छान वास येतो आता याचा, मस्तपैकी वास येतो याचा. तर आपली तयार आहे नाचणीची आंबील. खूप पौष्टिक असते. उन्हाळ्यामध्ये ही नाचणीची आंबील आवर्जून खावी. आणि कसं आहे, याचे 2 गुणधर्म आहेत बघा नाचणीचे. भाकरी आपण जर नाचणीची खाल्ली तर जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याच्यापासून आपल्याला म्हणजे शरीराला उष्णता मिळत असते, जास्त उष्णता होते. आणि उष्णतेचा ज्याला त्रास आहे त्याने भाकरी करून खायची नाही. ही आंबील करून खाल्ली की त्याचे गुणधर्म वेगळे होतात, ते बदलतात आणि ह्याच्यामुळं शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. म्हणून ही नाचणीची आंबील, हे आंबवून पीठ हे अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता. तर हे बघा छान किती मस्त उकळी फुटलेली. आता हे मी बंद करते. किती छान झालं. तर ही आहे आपली तयार झालेली आहे नाचणीची आंबील. तर मस्तपैकी सर्व करणार आहे मी. तर या आंबील खायला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. घ्या आपापली काळजी. उन्हाळा आहे.